सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 कोनापुरे चाळ येथे सार्वजनिक इलेक्ट्रिक बोरवेलचे काम सुरू असताना मोठा वाद निर्माण झालाय। स्थानिक रहिवासी आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी श्रीनिवास संगेपांग यांनी महिन्यापासून महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हे काम महापालिकेच्या अंतर्गत मंजूर झालं होतं। मात्र काम सुरू होताच भाजप नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांनी ते आपल्या निधीतून होत असल्याचे आरोप संगेपांग यांनी केला आहे। स्थानिक नागरिक निलेश संगेपांग यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना फोन करून काम तातडीने सुरू केलं। पूजा करत असताना श्रीदेवी फुलारे घटनास्थळी आल्या आणि प्रश्न विचारणाऱ्या निलेश संगेपांग यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। नागरिक म्हणतात, दुसऱ्यांच्या कष्टाचे खोटे श्रेय घेणे आणि सामान्य माणसाला शिव्या देणे ही संस्कृती अजिबात योग्य नाहीये। सदर प्रकाराचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सोलापूरमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे। महापालिकेने या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी निलेश संगेपांग यांनी केली आहे। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपांग। गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास आमच्या प्रभाग क्रमांक 15 मधील कोनापुरे चाळ या भागामध्ये बोरच्या कामासाठी संबंधित कर्मचारी आले होते आणि त्या कामासाठी गेले अनेक महिन्यांपासून आपण पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून ते काम आपण सुरू करायला लावलं होतं। परंतु तिथे नगरसेविका श्रीदेवी फुलारे हे येणार आहेत याच्यासाठी ते काम तसंच थांबवून ठेवलेलं होतं आणि गेल्या अनेक तासांपासून तिथे लोकांची गैरसोय होत होती। मग लोकांनी माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि मग तिथं अधिकाऱ्यांना फोन लावून दिला कर्मचाऱ्यांना की हे कोणत्याही नगरसेवकाच्या निधीतलं काम नाहीये, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करून जनतेच्या सेवेसाठी हे काम इथं आणलेलं आहे, तर कोणासाठी इथं काम न थांबवता तुम्ही तात्काळ काम सुरू करा असं सांगून तिथे पूजेसाठी जे साहित्य आहे ते मागवून तिथल्या महिलांच्या हस्ते स्थानिक महिलांच्या हस्ते तिथे पूजा सुरू होती। त्या दरम्यान नगरसेविका श्रीदेवी फुलारे तिथं आले आणि त्यांनी डायरेक्ट आरेरावी सुरू केली, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ सुरू केली आणि तू कोण आहे, तुझं इथं काय संबंध आहे वगैरे वगैरे त्यांनी जेव्हा विचारू लागले तेव्हा मी त्यांना असा प्रश्न विचारला की हे जे काम सुरू आहे ते कोणत्या निधीतून सुरू आहे जनतेला सांगा। तर त्यांनी खोटं सांगितलं की हे माझी निधी आहे, माझ्या निधीतून काम आहे। खरं तर वास्तविक पाहता आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाला अद्याप निधी मिळालेला नाहीये, विकास निधी। तर ते कोणत्याही निधीतून काम नसताना ते काम महानगरपालिकेच्या अंतर्गत होत असताना कुठेतरी दबाव गट तयार करून कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने तिथे येऊन स्वतःचं नाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यालाही आम्ही विरोध केला नाही, ठीक आहे तुम्हाला करायचं तर पूजा करा म्हणलो, परंतु अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ करणं आणि नंतर त्यांच्या पतीला फोन करून बोलावून त्यांच्या हस्ते मारहाण करायला लावणं, ते असतील त्यांची मेवणे जीवन शिंदे असतील, त्यांच्यासोबतचा एक कार्यकर्ता नयन बनसोडे असेल आणि स्वतः नगरसेविका श्रीदेवी फुलारे असेल, या चौघांनी मिळून मारहाण केली। मला मारहाण केली तिथपर्यंत ठीक होतं, परंतु ज्या महिला सोडवण्यासाठी आल्या होत्या त्यांनी माझा मोबाईल हिसकावून घेतलेला व्हिडिओ व्हायरल होऊ नये यासाठी, तर त्या महिलांनी मोबाईल मागायला गेल्यानंतर त्या महिलांना देखील त्यांनी मारहाण केले। तर एखाद्या वयोवृद्ध महिलेला मारहाण करणं हे नगरसेविकेला त्यांच्या पतीला अशोभनीय कृत्य आहे आणि या कृत्याचा संपूर्ण शहरातून राज्यभरातून निषेध होत आहे आणि याला लवकरच त्यांना योग्य ते उत्तर आमच्याकडून आणि सोलापूरकरांकडून आणि माझ्या प्रभागातल्या जनतेकडून मिळणार आहे। रविवारी सकाळी 10च्या सुमारास हा सर्व घटनाक्रम घडलेला आहे। मी मारहाणीच्या नंतर 2 दिवस शासकीय रुग्णालयामध्ये ऍडमिट होतो, माझा इलाज सुरू होता। काल संध्याकाळी माझा तिथून डिस्चार्ज झालेला आहे, मी सगळ्या त्या प्रक्रियेतून बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यानंतर मला आता पुढच्या प्रक्रियेसाठी वेळ मिळालेला आहे। सगळे प्रक्रिया मी पूर्ण करून त्यांना योग्य ती कारवाईसाठी माझे पाठपुरावा सुरू राहणार आहे। परंतु या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की एखाद्या जबाबदार पदावर असताना, संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीचे घाणेरड्या शब्दांचा उच्चार करणं, अशा गलिच्छ भाषेमध्ये सार्वजनिक ठिकाणी लहान लेकरांसमोर महिलांसमोर असे शब्द उच्चारणं हे बेशिस्तपणाचं लक्षण आहे आणि हे मला तर वाटते भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अशी लोक नाहीयेत, कारण माझे सर्व पक्षामध्ये मित्र आहेत। काँग्रेस असेल, दोन्ही राष्ट्रवादी असेल, दोन्ही शिवसेना असेल, भाजप असेल, सगळीकडे मित्र परिवार आहेत। एबीव्हीपी पासून काम करणारे असे जे कार्यकर्ते आहेत भाजपचे, त्यांच्या सोबत मी खातो पितो, सोबत फिरतो, सगळ्यांसोबत मैत्री आहे, परंतु भाजपमध्ये अशी जी संस्कृती आहे ती भाजपमध्ये सुद्धा नाही आहे। तर अशा पद्धतीची वागणूक केल्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं देखील नाव हे सोलापूर शहरामध्ये खराब होते। म्हणून मला
मनापासून आणि भारतीय जनता पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून असं वाटतंय की असे जे लोक आहेत ज्यांच्यामुळे पक्षाचं नाव खराब होतंय त्यांच्यावर देवेंद्र कोटेंनी, देवेंद्र फडणवीसांनी, इथले रोहिणी तडवळकरजींनी सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी या सगळ्यांनी या विषयात लक्ष घालून संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा जो माज आहे तो उतरवला पाहिजे. काम सुरू आहे, काम थांबवण्याचा देखील प्रयत्न झाला. तिथं माझ्याकडे व्हिडिओ अवेलेबल आहे. लोकांनी उद्घाटन करून न दिल्यामुळं त्यांना अस्वस्थ झालं. अस्वस्थ झाल्यानंतर त्यांनी हे काम इथून काढा, दुसरीकडे घेऊन जाऊ असा प्रयत्न केला, परंतु आम्ही तो प्रयत्न हाणून पडला. तिथेच काम झालेलं आहे आणि काम सुरळीत चालू आहे. पुढची भूमिका हीच आहे की असे जे लोक आहेत जे राजकारणामध्ये सत्तेचा गैरवापर करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, आरेरावी करतात, शिवीगाळ करतात, यांच्यावर पक्षाने देखील कारवाई करावी. यासाठी लवकरच मोठी आणि ठोस भूमिका आपल्या सर्वांना दिसेल.